समझने वालों को इशारा काफी है। काय म्हणता मित्रांनो, जसं का तुम्हाला माहिती आहे मी श्लोक श्रेयस आम्ही आलो आहे मोर झाडाला. आज पण काल पण मोर झाडलं होतं, आज पण मोर झाडाला आलो आहे. काठावर पण आम्हाला लग्नाला बोलवलं आहे, पण आम्ही आलो आहे स्पेशल मोर झाडाला. श्लोकनं सांगितलं आहे, श्लोक आलता सकाळी तो मोर पाहिला तर आम्ही मोर शोधणार आहे. आता तुम्हाला मोर दाखवतो. त्या काट्या कुठे धसा लागते आम्हाला, पण आम्ही तुमच्यासाठी रील बनवतो, व्हिडिओ पण बनवतो. तर श्रेयस मी आलो आहे स्पेशल मोर झाडाला, श्लोक पण आला आहे. काट्या इथं मोर आहे, श्लोक इथं सांगू राहिली, इथं माशा पण उडू राहिल्या आहे. इतक्यात मोर आहे, आता दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो श्लोकनं मी विस्तो करून राहिला, श्लोक विस्तो करून देऊ राहिला आहे. पाहू शकता श्लोक विस्तो करत आहे. तर मित्रांनो विस्तो याला दोडका म्हणला जाते. ते विस्तो चांगला आहे ना, पेटत नाही, हे शुद्ध राहते, यानं विस्तो म्हणजे लागत नाही. तर श्लोक पाहू शकता माशा पण उडाल्या आहे, माशा पण उडत आहे. मित्रांनो पाहू शकता श्लोक एकटा झाडू राहिला. श्लोक एक्सपर्ट आहे, तर झाडणार तर आहेच तो. पाहू शकता माशा पण चिरकं मोर आहे, तर माशा पण उडू राहिल्या आहेत. माशा पाहू शकता धुवा उरायला आहे, धुवाच्यानं थोडंसं हे उरायल्या, तर चिरकं मोर आहे. तर मित्रांनो श्रेयसनं पण धरला आहे. इथं माशा पक्के चिरके आहे, तर श्लोक तर झाडू राहिलाच आहे. तर श्लोक पाहू शकता मित्रांनो श्लोक झाडू राहिला आहे. तर मी पण इथं उभा आहे, मी पण झाडणार आहे. तर श्लोक ते काम करू राहिला त्याचा विस्तू लावून, म्हणजे माशा उडवण्याचा, तर पण मी झाडणार आहे. तर श्लोक सांगू शकते चिरकं मोर आहे का श्लोक सांगू शकता का तुम्ही? नाही गांडफाड मोर आहे पुरा. तर मित्रांनो मोर पाहू शकता, हा मोर आहे, इथं मोर आहे, हात काढ, मोर आहे पाहू शकता मित्रांनो. हा मोर आहे, विस्तो काढतो तुझ्या, हा मोर आहे, हा मोर आहे मित्रांनो. हा यावंच लागते खाला. तर आप्पाजीचा नाद तर करायचा नाही, पण आमचा पण नाद नाही करायचा मित्रांनो. दररोज ब्लॉग येणार आहे. तर मित्रांनो पाहू शकता श्लोक काढू राहिला आहे, पुरी काढू राहिला आहे श्लोक. आता श्लोकचेच काम आहे, म्हणजे त्यालाच काढता येतेच, आम्हाला तर काढता येतच नाही. तर पुरी काढली आहे श्लोकनं, तर श्रेयस पकडू राहिला आहे पुरी. तर मित्रांनो श्लोक तर काढू राहिलाच आहे. थोडासा शोध आहे पण बरा आहे. मित्रांनो पाहू शकता तुम्ही मधुमक्खीचा चक्का श्लोकने काढला आहे, तरी पण तुम्ही अजून एक छत्ता पाहू शकता श्लोक काढून राहिला. तर मित्रांनो हे कांदा आहे, याला म्हणताय मधुमक्खीचा कांदा. एवढंच आहे पण हे थोडंसं झाडभर आहे. मित्रांनो पाहू शकता श्लोकनं मी काढला आहे सहज. आता श्लोकच्या हातानं सहज सांडू राहिला आहे, पण तरी काही होत नाही, मला थोडंसंच खायला लागते. मी चाललो आहे लग्नाला आता 12 वाजता. लग्नाचा पण ब्लॉग येऊ शकते, पण मला लाज येते, तरी मी काढू नाही शकत. पण आता इथं तुम्हाला तितरीचे पण अंडे दाखवतो. मित्रांनो मोर पण पाहू शकता, आणि तुम्हाला दाखवतो तित्राचे अंडे पण आहे इथं. तित्राचे अंडे म्हणता याला, हे तित्री तर काही दिसत नाही, पण आम्ही तित्राचे अंडे दाखवू राहिलो तुम्हाला. तुम्ही तर कधी पाहिलेच नसेल तित्राचे अंडे कसे राहते. तर मोर पाहू शकता, मोर सांडू राहिला आमच्या हातानं. तर आमच्या इकडे शिवारामध्ये मोरच मोर आहे ते, पण आम्हाला काही दिसत नाही. तर तुम्हाला दिसेल तर आम्हाला सांगा. मित्रांनो खायची सुरुवात करू राहिलो आम्ही. आता तुम्ही तर खायला येऊ शकत नाही, पण आता तुम्ही भाकरीच आहे तशी तर खाय येणारच आहे. तर मित्रांनो श्लोक पण खात आहे, सगळेजण श्रेयस पण खात. पाहू शकता सहज पण आहे इथं, हे सहज होय. आता तुम्ही तर पाहिलंच असेल सहज कसं राहते. तर आमच्या दररोजच्या ब्लॉगमध्ये तेच राहते सहज न गावातले ब्लॉग. आता गावातले ब्लॉग तर आज येणार आहे कोंबडी चोराचा. तर मित्रांनो आमचं खाणंवाणं झालं आहे, तर आम्ही आता राहिलं सुरू त्या माशायला येणार आहे चाटाला. तर श्रेयस पण आम्ही चाललो आहे आता त्या माशायला खाऊ घालतो. आमचं राहिलं सुरू पुरी नोंदवर राहिली. तर माशा बसल्या असं आता. तर तुम्हाला दाखवतो माशा कशा बसते ना कशा नाही. तर आता मी हातानं उचलून दाखवणार आहे. मित्रांनो पाहू शकता श्लोक नाही का पुरी ठेवून देणार आहे. तर आता पुरीनं म्हणजे डबल बसते माशा. आता पुरी ठेवू राहिला आहे, तर श्लोक नाही का आता हातानं माशा उचलून दाखवणार आहे. हातानं माशा पाहू शकता मित्रांनो, श्लोक उचलतात आहे, हातानं माशा उचलल्या आहे श्लोकना. तर मित्रांनो पाहू शकताय असा म्हणजे जलवा आहे श्लोकच्या. हातानं माशा तर उचलल्या आहे श्लोकनं, पाहू शकला तुम्ही आतापर्यंत. तर हातानं माशा उचलणं म्हणजे का हलक्या बदल्याचं काम नाही राहते, म्हणजे मोठ्या माणसाचंच काम राहते. मित्रांनो झालं आहे आता सगळं. तर आमचा ब्लॉग अजून येणार आहे उद्या, तर डेली ब्लॉग येते आता.